आज मी तुम्हाला जुन्या पद्धतीचा ठेचा बनवून दाखवणार आहे। तवा गरम करत ठेवला आणि हा तवा लोखंडाचा आहे। ह्यामध्ये पहिले आपण शेंगदाणे चांगले भाजून घेऊया। बघा असे मस्त असे भाजले आता हे काढून घेते मी। शेंगदाणे काढून घेतलेले आहेत। त्याच तव्यामध्ये आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आणि मिरच्याचे काय करायचे अशा पद्धती दोन दोन तुकडे करून घ्यायचे। तुम्ही जरी खाली घेतले करून तरी चालतील। मिरच्याचे बघा मी दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत। आता बघा हे गॅस मीडियमच आहे आणि मीडियम गॅसवरच मी एकसारखा असं डाग चांगले पडसतोवर आपण या मिरच्या भाजून घ्यायच्यात। तो आता ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला लसूण आणि जिरं टाकायचे। आता हे पण ह्याच्याबरोबर 1 मिनिटभर परतून घेऊया। गॅस बारीक केलेला आहे। मिनिटभर परतून घेतलेलं आहे। आता आपण ही खाली उतरून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोठं मीठ टाकायचे, तर तुम्ही बारीक टाकलं तरी चालेल आणि चवीप्रमाणे टाका। आता हे आपल्याला पहिलं खरडून घ्यायचं आहे बघा चांगलं आहे। बघा अशा पद्धतीने बघा एखाद्या कॉटनचा कपडा पकडायचा आणि त्यांना असं बघा खरडायचं। आता हे शेंगदाणे जे मी घेतले होते ना भाजलेले, जे साल वगैरे काढायचे नाही तर असेच बघा असे मोठे मोठे कुटायचे, एकदम बारीक असे कुटायचे नाहीयेत। शेंगदाणे बघा मी कुटून घेतलेले आहेत। तवा बघा गॅसवर ठेवलेला आहे। ह्यात आपण या मिरच्या खरडलेल्या आता हे एका साईडला करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकायचं आणि गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये आता हे शेंगदाणे आपण जे भाजून घेतले होते त्याचे बिलकुल साल वगैरे काढलेले नाहीये। आता हे सगळं गॅस मीडियम केलं आणि मीडियम गॅसवर आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं। असं परतून घेतले बघा एकदम कडक असं परतलेलं आहे। ही 8 ते 10 दिवस भरपूर दिवस असा टिकतो, चांगला मस्त लागतो। करून बघा